संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यूथ आयकॉन म्हणून ज्यांची ओळख आहे ते माननीय डॉक्टर श्री शशिकांत तरंगे सर आता आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून या ठिकाणी धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी लढाई संदर्भातली त्यांची भूमिका जी आहे ती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सर्व महाराष्ट्रातल्या समाज बांधवांच्या वतीनं मी पुन्हा एकदा डॉक्टर तरंगे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतोय. सर, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते आपल्या भूमिकेकडे लागून राहिलेलं आहे. काय आहे तुमची या आरक्षण लढाई संदर्भातली भूमिका, ते जरा विस्तारानं आणि सविस्तर सांगा. सध्या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचे लढे हे अतिशय वेगाने उभे राहताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसतायत. याचं कारण आहे, धनगर समाज हा गेल्या अनेक वर्षापासून एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी लढतोय. सरकारने वेळोवेळी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढाईला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली, परंतु अंमलबजावणीपासून सरकार हे लांब जाण्याचा प्रयत्न करतंय. वेळ काढूपणाचं धोरण हे धनगर समाजाच्या युवकांच्या मनामध्ये आता दृढ होताना सरकारच्या बाबतीमधली भूमिका दिसते. आणि म्हणून 2014ला ज्यावेळेस बारामतीमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उपोषणाला बसला, त्यावेळी या राज्याचे सध्याचे असणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्या उपोषण स्थळी भेट दिली. आमचे उपोषण सोडताना त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला, धनगर समाजाला आश्वस्त केलं की जर भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करू, धनगरांच्या प्रश्नाची पूर्तता करू. आणि त्या सर्व आरक्षणासंदर्भातला भारतीय जनता पार्टीचा आणि देवेंद्र फडणवीसांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी समाजाला उत्तर दिलं. आज सुद्धा त्या सगळ्या व्हिडिओ ह्या माध्यमांमध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळतात. आणि म्हणून धनगर समाजाचा 2014 ते 2025 पर्यंतचा जो आरक्षणाचा लढा आहे तो खऱ्या अर्थानं 2014लाच सुटणं अपेक्षित होतं, परंतु वेळोवेळी धनगर समाजाला वेगवेगळ्या पद्धतीची आश्वासनं दिली गेली. मग त्यामध्ये जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आदिवासींच्या सवलती देण्याची भूमिका सरकारने पुढे घेतली. आज आदिवासींच्या सवलती देत असताना आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये राज्यामध्ये फिरतोय, परंतु ज्या गतीनं त्या योजना धनगर समाजाच्या गोरगरीब जनतेच्या पदरामध्ये पडायला पाहिजेत त्या अद्याप पडलेलं चित्र या राज्यामध्ये कुठेही जाणवत नाही. आणि म्हणून समाजाचा रोष हा अधिक गतीने सरकारच्या विरोधामध्ये वाढतोय. त्याचबरोबर वेळोवेळी सरकारने आश्वासन देऊन सुद्धा कुठंतरी न्यायालयीन लढ्याच्या आडमध्ये सरकार येतं. सरकार न्यायालयीन लढ्याच्या बाबतीमध्ये धनगरांना शांत करण्याचा प्रयत्न करतं. त्याचबरोबर धनगर आणि धनगड हे वेगळे आहेत आणि त्यामुळं धनगर समाजाला आरक्षण देताना अडचणी आहेत. अशा पद्धतीचं मध्यंतरीच्या लढ्यामध्ये सरकारच्या प्रतिनिधींकडून मत आलं आणि त्यामुळं जे आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खिल्लारे कुटुंब आहे, त्या कुटुंबाचं धनगड असणारं जे एसटी सर्टिफिकेट होतं ते देखील रद्द, मध्यंतरीच्या धनगर समाजाच्या लढ्याच्या माध्यमातून ते रद्द करण्यात आलं. ते चुकीचं सर्टिफिकेट असल्याचा देखील दाखला सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी देण्यात आला. आणि म्हणून आम्हाला प्रश्न पडला की या महाराष्ट्रामध्ये जो आहे तो आता फक्त धनगर आहे आणि एवढी साधी सोपी सरळ प्रक्रिया सरकारच्या बाजूने असताना देखील सरकार केवळ धनगर समाजाच्या केवळ राजकीय दृष्टिकोनातून समाजाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतंय की काय, अशा पद्धतीचं समाजाच्या युवकांच्या मनामध्ये शंका निर्माण होत असल्याने हा लढा व्यापक स्वरूपामध्ये उभा राहतोय. म्हणून सरकार हे धनगर समाजाच्या बाबतीमध्ये साधा एक परिपत्र काढून, ज्या पद्धतीनं पाठीमागं चौंडीचं आंदोलन झालं, चौंडीच्या आंदोलनानंतर सुद्धा महाराष्ट्रामधील
आमच्याच काही समाज बांधवांची 3 राज्याचा, जे इतर राज्यामध्ये कशा पद्धतीनं एसटी आरक्षणाची सवलत त्या राज्यातील समाजांना देण्यात आली त्याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचं मत सरकारने व्यक्त केलं आणि त्यामध्ये डॉक्टर सुधाकर शिंदे समिती नेमली आणि त्या समितीच्या माध्यमातून देशातील 3 राज्याचा अहवाल त्या ठिकाणी सरकारने मागवला आणि त्या अहवालावर देखील सरकारने कार्य पुढं चालू ठेवलेलं नाही. 30 अहवालावरती देखील सरकारने पुढं काम चालू ठेवलेलं नाही आणि परवा खिल्लारीचे असणारे धनगर एसटी आरक्षणाचे दाखले रद्द केले, त्यावरती देखील सरकार पुढे काय कारवाई करताना दिसत नाही. आणि म्हणून आमची महाराष्ट्रातील संपूर्ण समाजाच्या वतीनं सरकारला विनंती आहे की तुम्ही यामध्ये ठोस भूमिका धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने घेऊन धनगरांना वेळीच तत्काळ एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये जे आहेत ते आता फक्त धनगर उरलेले आहेत असं परिपत्र काढून महाराष्ट्रात आहेत ते धनगर आहेत, धनगड नाहीत. आणि धनगर आणि धनगड या शब्दापासून सरकारने आता बाजूला जाऊन जे धनगर आहेत त्यांनाच एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची आदेश सरकारने काढावेत अशी माझी ठामपणे भूमिका समाजाच्या वतीने सरकारला. निश्चितच दादा, सरकार आता पुन्हा एकदा चेंडू न्यायालयात म्हणजे न्यायालयाच्या दरबारामध्ये टोलवण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्यामध्ये पुन्हा समाजाची 15-20 वर्ष मातीत जाणार आहेत. मुळात आपली मागणी जी आहे ती धनगड ऐवजी धनगर असे वाचावे ही आपली मागणी आहे. अगदी एका ओळीची आपली मागणी आहे. आपण ऑलरेडी 36 नंबरला आहोत, एसटी प्रवर्गामध्ये आहोत. फक्त आमचं इम्प्लिमेंट करणं बाकी आहे. आम्ही इन्क्लूड करा म्हणत नाही, आहे ते इम्प्लिमेंट करा असं आम्ही या ठिकाणी सातत्यानं सांगतोय आणि सरकार मात्र न्यायालयाकडे बोट करते. याचा अर्थ असा आहे का की भारतीय जनता पार्टी स्वतःला सेफ झोन मध्ये घेऊन जाऊ पाहताय आणि त्यासाठी न्यायालयाकडे बोट करते? सरकारने मुळामध्ये समजून घेतलं पाहिजे, धनगर समाजाची मागणी ही समावेशाची नाही, धनगर समाजाची मागणी ही अंमलबजावणीची आहे. आणि नव्याने एखादा समाज जर आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये समावेश करायचा असेल तर त्याला सर्व शासकीय निकष पूर्ण करावे लागतात. तर त्याला सर्व तो समाज, त्याची असणारी चालरीती, त्याच्या रूढी परंपरा, त्याचं सामाजिक मागासलेपण, हे सगळं प्रक्रिया जर नव्याने एखाद्या जातीला त्या आरक्षण प्रक्रियेमध्ये समावेश करायचा असेल तर त्या प्रक्रिया कराव्या लागतात. परंतु सरकार हे नेहमी 30चा अहवाल असेल, सुधाकर समितीचा अहवाल असेल आणि या सगळ्या गोष्टीमध्ये धनगरांचा नव्याने समावेशाची आवश्यकता नाही, फक्त अंमलबजावणीची आवश्यकता आहे. आणि त्याच आधारावरती धनगर समाज गेल्या 70-75 वर्षापासून लढतोय. परंतु सरकारने काही आमच्या समाजातील समाज बांधवांना ज्या पद्धतीनं ह्या प्रश्नांपासून बगल देण्याच्या दृष्टिकोनातून न्यायालयामध्ये देखील आमचेच काही समाज बांधव जात आहेत. आणि या देशामध्ये माझं सर्व न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काम करणाऱ्या समाज बांधवांना सुद्धा आपल्या माध्यमातून आव्हान आहे, विनंती आहे की देशामध्ये न्यायालयाने कोणत्या समाजाला आरक्षण मिळवून दिलं अशा पद्धतीचा एखादा दाखला समाजाच्या समोर आणावा, सरकारच्या समोर आणावा. माझ्या माहितीप्रमाणे देशामध्ये कोणत्याही न्यायालयाने एखाद्या जातीला, एखाद्या शेड्यूलचं, एखाद्या रिझर्वेशनचं आरक्षण देण्यासाठी आणि ते आरक्षण न्यायालयाकडून मिळालंय असं माझ्या तरी आतापर्यंत माहितीमध्ये नाही. आणि म्हणून त्या लढ्यामध्ये जाणं म्हणजे सरकारला वेळ काढूपणा करण्याची संधी आपण निर्माण करून देणं आणि समाजाचं असणारं जे वयोमर्यादा आहे किंवा समाजाचा जो विकासाचा कालावधी जो जाणार आहे तो विनाकारण आपण वाया घालवतोय आणि समाजाला विनाकारण वेठीस धरतोय आणि सरकारला आपण संधी देऊन वेळ काढूपणा करण्यासाठी पाठबळ एका बाजूने देतोय का, असा देखील न्यायालयीन लढ्यामध्ये जाणाऱ्या समाज बांधवांनी विचार करण्याची आवश्यकता आहे.
निश्चितच. कारण जे आहेत ते धनगर आहेत. धनगर कुठेही अस्तित्वात नाही आहे. ना तो अफगाणिस्तानात आहे, ना पाकिस्तानात आहे, ना श्रीलंकेत आहे, ना भूतानमध्ये आहे, ना रशियामध्ये आहे, ना युक्रेनमध्ये आहे, ना अमेरिकेमध्ये आहे, ना इंग्लंडमध्ये आहे. ते फक्त धनगर आहेत. धनगड सूर्यावरती नाही, चंद्रावरती नाही, पृथ्वीवरती नाही आणि आकाशात पण नाही. मग आम्ही जर त्या अनुसूचित जमातीच्या यादीवरती जर 36 नंबरला असू तर आमच्या हक्काचं द्यायला यांना काय अडचण आहे दादा? त्यामागं अशी कोणती अदृश्य शक्ती आहे की जे आपल्यासाठी अंमलबजावणी करत असताना यांच्या हाताला लकवा मारते? मुळामध्ये धनगर समाजाचे जे प्रतिनिधी आहेत, जे विधानसभेमध्ये असतील, त्या प्रतिनिधींची जी ताकद आहे ती ताकद खऱ्या अर्थानं त्यांनी समाजाच्या एकजुटीसाठी आणि समाजाच्या प्रश्नावरती एक करणं गरजेचं आहे. असं होताना राज्यामध्ये दिसत नाही. सरकारचे प्रतिनिधी म्हणून जे आपले काही समाज बांधव काम करतात त्यांनी सरकारवरती खऱ्या अर्थानं दबाव वाढवला पाहिजे. वेळ प्रसंगी सरकारमधून ज्या ज्या धनगर समाजाच्या विकासाच्या योजना आहेत त्या योजना देखील समाजापर्यंत पोहोचत नसताना आपण सरकारची चुकीच्या पद्धतीची पाठराखण का करावी असा देखील माझ्यासारख्या तरुणाला प्रश्न पडतो. जर समाजाचा विकास होत नसेल, समाजाला आरक्षण मिळत नसेल, समाजाचे प्रश्न हे ऐरणीवर येत नसतील तर निश्चितपणे समाज सुद्धा या गोष्टींची नेत्यांना कशा पद्धतीनं पाठबळ द्यायचं यावरती भविष्य काळामध्ये समाज सुद्धा जागृत झालेला आहे. समाजाला सुद्धा प्रत्येकाचं राजकारण कळतंय. समाजाला समाजातीलच काही नेते वापरून घेतात का काय अशा पद्धतीचा सुद्धा आता समाजाला निश्चितपणे जागृत झाल्यामुळं तो प्रश्न पडू लागलेला आहे. आणि म्हणून धनगर समाजातील राजकीय पटलावर काम करणाऱ्या नेत्यांनी सुद्धा समाजाला कसं फसवणार नाहीत, मग ते सरकार असेल, समाजाचे नेते असतील, याचा विचार करावा. अन्यथा भविष्य काळामध्ये धनगर समाजाचे मोर्चे धनगर नेत्यांच्या घरावरती जाणार नाहीत का याचा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये विचार धनगर समाजातील युवक करतील. आणि धनगरांच्या नेत्यांना सुद्धा जर सरकारला झुकवण्यासाठी ते पुढे नाहीत आले, सरकारच्या बाजूनेच ते जर विचार करू लागले तर सर्वप्रथम धनगरांच्या नेत्यांचा नेपाळच्या राज्यकर्त्यांसारखी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवणार नाही असा देखील समाजातल्या प्रस्थापित सरकारमध्ये काम करणाऱ्या आमच्यासह सर्वांनीच विचार करणं काळाची गरज आहे. निश्चितच काळाची गरज आहे. अतिशय महत्वाच्या मुद्द्यावरती तुम्ही या ठिकाणी बोट ठेवलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सागर बंगल्यावर नुकतीच बैठक झाली, ज्या बैठकीला मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते आणि आपल्या समाज शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलं होतं. काय मिळालं दादा त्या शिष्टमंडळाला? मुळामध्ये मी आपल्या माध्यमातून सांगतो, मी अनेक शिष्टमंडळांच्या माध्यमातून सागर बंगल्यावर गेलोय, वर्षा बंगल्यावरती गेलोय, सह्याद्री अतिथीगृहामधल्या बैठकींमध्ये गेलोय. मी इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा फार मोठा लढा मधल्या काळामध्ये उभा केला आणि त्या लढ्याची दखल सुद्धा सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली. आमच्याबरोबर सुद्धा अशाच पद्धतीच्या अनेक वेळा चर्चा या सरकारच्या माध्यमातून असेल किंवा शिष्टमंडळांच्या बरोबर झालेल्या आहे. परंतु शिष्टमंडळ बैठकीला जाणं हाच खऱ्या अर्थानं धनगर समाजाच्या आरक्षणातला सगळ्यात मोठा अडथळा आता निर्माण झाला. व्हेरी गुड. कारण शिष्टमंडळ ज्यावेळेस त्या बैठकीला जातं तिथं शिष्टमंडळाला निकामी करण्याचं काम आणि लढणाऱ्या माणसाचं पाठबळ कमी करण्याचं काम त्या शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये होतंय असं माझं ठामपणे मत आहे. आणि म्हणून ज्यांना या लढाईमध्ये साथ द्यायची, पाठबळ द्यायचंय अशा सर्व शिष्टमंडळामध्ये जाणाऱ्या नेतृत्वांनी एक वेळ रस्त्यावरच्या लढाईमध्ये जावं. आणि शिष्टमंडळ, मला एक प्रश्न पडतो की 2 नंबरचा महाराष्ट्रामध्ये असणारा हा समाज, या समाजाच्या ताकद परवा आपण सर्वांनी जालन्यामध्ये पाहिली की महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व समाज एकत्रित आला. समाजाने समाजाच्या भावना त्या ठिकाणी दाखवून दिल्या की धनगर समाजाला आरक्षणाची किती गरज आहे. आणि त्या लढ्यामध्ये खऱ्या अर्थानं सरकारने पाठीमागं आपण बघितलं, मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन ज्यावेळेस उभा राहतं
त्यावेळेस त्यांचं कोणतंही शिष्टमंडळ हे सरकारबरोबर चर्चा करत नाही. सरकार त्यांच्या स्टेजवर येऊन चर्चा करतं. आणि धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला मात्र सह्याद्रीला जावं लागतं, वर्षावरती जावं लागतं. त्यातच गौरव हा कुठंतरी आमच्यासारख्या तरुणांचा मला वाटतं अपमान आहे. आमच्यासारख्या तरुणांना हे शर्मेनी मान खाली घालावी वाटते. कारण आपण एक क्रांतिकारी लढा ज्यावेळेस या राज्यामध्ये उभा करतो त्यावेळेस सरकारने सुद्धा सर्व समाजाला समान न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. आणि धनगरांच्या प्रश्नावरती सुद्धा लाईव्ह चर्चा सरकारने समाजाबरोबर केली पाहिजे. आंदोलक हे आंदोलन करतात. एकटा आंदोलन करणारा हा त्याची मागणी म्हणून तो करत नसतो, तर त्याच्या पाठीमागे असणाऱ्या 2-3 कोट धनगर समाजाचं तो प्रतिनिधित्व म्हणून तिथं काम करतो. म्हणून त्याची एकट्याची कुठली माघार घेण्याची भूमिका असेल किंवा पुढे जाण्याची भूमिका असेल तरी ती त्याच्या एकट्याच्या भूमिकेवर समाजाची भूमिका ठरत नसते. समाजाला सरकारने संबोधित करणं आणि समाजाबरोबर लाईव्ह चर्चा करणं ही येणाऱ्या काळामध्ये सरकारची जबाबदारी असेल. अन्यथा 1-2 लोकांबरोबर चर्चा करून आंदोलन शांत होतंय अशा भूमिकेमध्ये सरकार जाणार असेल तर ते सरकारचं ब्रह्मनिराश आणि सरकारची एक ती चुकीची पद्धत ठरेल. निश्चितच दादा, अतिशय चांगला मुद्दा मांडला तुम्ही. कारण चर्चा ही आंदोलकांच्या बरोबर आंदोलन स्थळी झाली पाहिजे, ना की शिष्टमंडळाबरोबर. आणि आपल्या समाजाला हे कधी करणार हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि जो प्रश्न समाजाला भेडसावतोय त्याच प्रश्नावरती तुम्ही तुमची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली आहे, त्याबद्दल मी समाजाच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो. दादा, जालन्याचा मोर्चा आपण सगळ्यांनी पाहिला, त्या मोर्चामध्ये तुम्ही देखील सहभागी झाला होता हजारो कार्यकर्त्यांच्या समेत. आता तो मोर्चा झाल्यानंतर सरकारची भूमिका आपण बघितलेली आहे. आता दीपक बोराडे यांनी एक समाजाला आशेचा किरण दाखवलेला आहे. पहिल्यांदा मी बोराडे साहेबांच्या या नेतृत्वाविषयी तुम्हाला विचारतोय. दीपक बोराडे यांना या समाजातून सध्या वाढता प्रतिसाद आणि पाठिंबा मिळतोय. काय वाटतंय दादा, तुम्हाला हा पाठिंबा असाच कायम राहील किंवा त्यांनी कशी भूमिका घेतली पाहिजे किंवा तुम्ही त्यांना काय सांगाल या संदर्भात? मुळामध्ये कोणताही लढा उभा करत असताना त्या लढ्याचं नेतृत्व करणाऱ्याची क्षमता आणि त्याची असणारी दिशा, त्याचं असणारं समाजाप्रतीचं योगदान आणि त्याची असणारी समाजाला देणारी भविष्यातली दूरदृष्टी, हा ज्यावेळेस त्या कार्यकर्त्याच्या वरती समाजाचा विश्वास वाढतो त्यावेळेस आंदोलन संपल्यानंतरची पुढची भूमिका यावरती समाज त्या कार्यकर्त्यावर, त्या नेतृत्वावर विश्वास ठेवत असतो. मी आपल्याला अमोलजी या माध्यमातून सांगतो, 2014ला बारामतीचं जे आंदोलन झालं ते आंदोलन धनगर समाजाच्या इतिहासातलं एक उत्कृष्ट आणि समाजाला एका उंचीवर नेणारं आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये सुद्धा अनेकांनी नेतृत्व केलं. अनेकांनी त्या आंदोलनाचा सामाजिक राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्यांच्यामध्ये नेतृत्व क्षमताच नाही, जे लाटेवरती स्वार होतात, जे गर्दीमध्ये पुढारी बनतात किंवा ज्या आलेल्या गर्दीला माझी ताकद आहे असं समजतात, ते काळाच्या ओघामध्ये संपून जातात. आणि म्हणून जे कोणी समाजामध्ये नेतृत्व करतात त्यांना योग्य दिशा, समाजावरती प्रचंड प्रामाणिक प्रयत्न आणि समाजाला विकासात्मक अजेंडा देणं यावरती भविष्यातलं नेतृत्व हे अवलंबून असतं. अन्यथा अनेक जण येतील, अनेक जण जातील आणि समाजाला वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळी नेतृत्व प्रत्येक आंदोलनातून पुढे येतील. असं न होता एकाच नेतृत्वाने जर योग्य दिशा दिली तर समाज त्याच्या पाठीमागे 100% उभा राहतो. हे आम्ही पाहिलंय आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा उभा राहील. निश्चितच. पण आता जी भूमिका दीपक बोराडे साहेबांनी घेतल्या त्याविषयी काय सांगाल तुम्ही? त्यांच्या भूमिकेचं दीपक बोराडे हे माझे सहकारी आहेत. त्यांनी अनेक वर्ष सामाजिक चळवळीमध्ये काम केलेलं आहे. अनेक वेळा त्यांनी प्रामाणिकपणे धनगर समाजाला न्याय मिळावा म्हणून आंदोलन केलेले आहेत. आणि आता सुद्धा त्यांनी जे आंदोलन केलं ते समाजाला एक अत्यंत उंचीवर नेणारं आणि समाजाची शक्ती सरकारला दाखवणारं आंदोलन त्यांच्या नेतृत्वाखाली झालं. दीपक बोराडे हे प्रामाणिक कार्यकर्ता आहे
समाजाला दिशा देण्यासाठी ते आपल्या प्राणाची बाजी लावतायत. त्यांच्या कुटुंबाची त्यांनी अक्षरशः एका बाजूला आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो सामाजिक चळवळीसाठी दीपक बोराडेंनी त्यांच्या कुटुंबाची राख रांगोळी झाली तरी चालेल, परंतु समाजाला न्याय मिळावा अशा पद्धतीचा तो कार्यकर्ता आहे. आणि तो कार्यकर्ता समाजामध्ये अत्यंत प्रेरणेने काम करतोय. समाज त्यांच्या पुढच्या भूमिकेवर त्यांच्या बरोबर जाईल अशी मला खात्री आहे. आता मुंबईला जाऊया, दिल्लीला जाऊया अशी समाज बांधवांची भावना झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं, मुंबईला आणि दिल्लीला जाणं गरजेचं आहे का? मुळामध्ये मुंबई असेल दिल्ली असेल हे आपण इतरांच्या आंदोलनाच्या कॉफ्या करत बसणं ही समाजाने कुठंतरी आपलं काहीतरी आहे, आपली वेगळी ओळख आहे, आपली वेगळी शक्ती आहे, आपण सुद्धा बहुसंख्य आहे आणि आपल्यामध्ये सुद्धा प्रचंड क्षमता बौद्धिक ताकद आहे हे समाजाने दाखवून दिलं पाहिजे. आणि मुंबई दिल्लीपेक्षा आपण बघा छोट्या छोट्या गावातून आंदोलनं पुढे आली, ती आंदोलनं सुद्धा सरकारला दखलपात्र करावी लागली. मुंबई दिल्ली ह्या सगळ्या कॉर्पोरेट असणाऱ्या मेट्रो सिटी आहेत आणि या सिटीमध्ये समाजाची ताकद उभी करणं हे धनगर समाजाच्या दृष्टीनं एक धनगर समाज हा दऱ्याखोऱ्यातील वाड्या वस्तीवर राहणारा समाज आहे. समाजाची सामाजिक ताकद ही ग्रामीण भागामध्ये विखुरलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून अत्यंत गरीब समाज आहे. समाजाला मुंबईला जायचं म्हणलं तरी 10-20 हजार रुपयाचा खर्च एका दिवसाचा आंदोलनाला जायचं म्हणलं तरी येतोय. आणि म्हणून माझा समाज हा छोटा अत्यंत गरीब समाज आहे. या समाजाला सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या आपल्याला विचार करून आंदोलनाची समाजाच्या नेतृत्वांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील दिशा ठरवावी असं माझं स्पष्ट मत आहे. आता सगळ्यांचं म्हणणं असं आलेलं आहे की आता मतपेटीची लढाई आपण लढली पाहिजे आणि सभागृहातलं संख्याबळ आपण वाढवलं पाहिजे. त्यासाठी आम्ही गावागावात जाणार, जागृती करणार. पुन्हा म्हणजे मागचे पाडे 55 म्हणायची वेळ आलेली आहे. मुळामध्ये समाजाचे प्रतिनिधित्व वाढले पाहिजेत का? 100% वाढले पाहिजे. परंतु समाजाची जी दिशा आहे ही समाजाला सुद्धा एक स्वतःचा विचार असणं गरजेचं आहे. समाजाला सुद्धा राज्यकर्ता बनण्याचं स्वप्न असणं गरजेचं आहे. समाजाला सुद्धा अन्याय होतो याची जाणीव झाली पाहिजे आणि समाजाने सुद्धा त्या अन्यायाच्या विरोधामध्ये राग व्यक्त केला पाहिजे. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची जाणवत नाही. आणि प्रत्येक राज्यकर्ता हा त्या तालुक्यातील प्रस्थापित जो कोणत्याही पक्षामध्ये काम करणारा आमदार असेल त्या आमदाराच्या बरोबर तिथला स्थानिक धनगर समाज एकत्रित येतो आणि त्या प्रस्थापिताला तो मतदान करतो. अशा पद्धतीनं आतापर्यंत 75 वर्ष सगळ्याच राजकीय पक्षांनी धनगर समाजाचा मतामध्ये वापर करून घेतला. जोपर्यंत धनगर समाज राज्याचा विचार करणार नाही, राज्याच्या धनगरांची भूमिका ही जोपर्यंत एकमुखाने एका बाजूला झुकणार नाही तोपर्यंत कोणतंही सरकार हे धनगर समाजाच्या प्रतिनिधित्वाचा विचार करणार नाही. कारण प्रत्येक राजकीय पक्ष हा आपल्या पक्षाचा जो कॅन्डिडेट आहे त्याच्या विजयाचं गणित काढतो आणि त्याला उमेदवारी देतो. आणि त्या सगळ्या विजयाच्या गणितामध्ये जर धनगर समाज तंतोतंत कार्यकर्ता बसत असेल तर निश्चितपणे माझ्या समाजाचे प्रतिनिधित्व हे वाढतील. आणि त्या दृष्टिकोनातून धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी विजयाची गणित बसण्यासाठी आपल्याकडे पैसा नाही, आपल्याकडे राजकारणातल्या इतर साधन सामुग्री नाहीत, आपल्याकडे आहे तो सामाजिक ऐक्याची ताकद. आणि त्या मतदारसंघामध्ये धनगर समाजाची ऐक्याची ताकद ही मताच्या माध्यमातून जर आपण दाखवून दिली, आपल्यातला एखादा कार्यकर्ता जर निवडणुकीला उभा राहत असेल तर त्या कार्यकर्त्याला जी काही यंत्रणा असेल, जी काही आर्थिक ताकद असेल ती जर त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे समाजाच्या माध्यमातून उभा राहिली आणि त्याला मतदान केलं की ज्या पद्धतीनं शेतकरी चळवळीमध्ये राजू शेट्टींनी एक नोट एक वोट या भूमिकेवरती लढा उभा केला आणि आपलं प्रतिनिधित्व देखील सिद्ध केलं. आणि प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रती देखील त्यांनी अनेक वेळा आंदोलन उभी केली. तशाच पद्धतीची भूमिका जर धनगर समाजाने प्रत्येक तालुक्यामध्ये घेण्याची तयारी दाखवली तर
तर 100% धनगर समाजाचे प्रतिनिधित्व, नेतृत्व हे वाढतील आणि सगळ्याच राजकीय पक्षांवरती प्रचंड धनगर समाजाचा दबाव हा निर्माण होईल. डॉक्टर शशिकांत तरंगे यांनी उभ्या केलेल्या आंदोलनाला देखील धनगर जमात बांधवांनी अतिशय मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी प्रतिसाद दिला होता. अनेक मोर्चे काढण्यात आले, निवेदनं देण्यात आली, धरणं धरण्यात आलं. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी उपोषणाला बसला, पण तुमची भूमिका जी आहे ती कुठेतरी तळ्यात मळ्यात किंवा त्यामध्ये सातत्य नाही असा देखील एक आरोप केला जातो. त्यामध्ये काय तथ्य आहे का, किंबहुना ही अशी परिस्थिती का उद्भवली? मुळामध्ये मी माझ्या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढाईपासून कधीही बाजूला गेलेलो नाही. मी 2014ला जे बारामतीचं आंदोलन उभा करायला एक अग्रस्थानी असणारा किंवा मुख्य भूमिका बजावणारा कार्यकर्ता. मी समाजाला या माध्यमातून सांगू इच्छितो की मी कधीही समाजाचं एकत्रीकरण करून राजकारणाची भूमिका घेतलेली नाही. मी ज्यावेळेस ते आंदोलन केलं अमोलजी, त्यावेळेस मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इंदापूरचा तालुका अध्यक्ष होतो. मी ज्यावेळेस उपोषणाला बारामतीमध्ये बसलो होतो, त्यावेळेस शशिकांत तरंगे हा तरंगवाडी गावचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्रातला पहिला सरपंच होता. आणि म्हणून मी ते आंदोलन झालं म्हणून समाजाच्या ओळखीचा झालो, परंतु ते आंदोलन झालं म्हणून मी राजकारणात नाही गेलो. मी ऑलरेडीच राजकारणामध्ये काम करत होतो आणि मी आज पण राजकीय पक्षामध्येच काम करतो. मी दत्तामामा भरणे यांच्या विजयामध्ये 2009 पासून ते 2024 पर्यंत कायमस्वरूपी त्यांचा पाठबळ आणि त्यांच्या विजयाची गणित कशी निर्माण होतील या दृष्टीने काम केलं. आज देखील मी सत्ताधारी पक्षामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश प्रवक्ता म्हणून काम करतो. परंतु मी कधीही पक्षामध्ये आहे आणि म्हणून माझ्या समाजाच्या आरक्षणाची असेल किंवा समाजावरती अन्याय झालेल्याची भूमिका असेल, त्यावेळेस मी कधीही भूमिका बाजूला ठेवत नाही. परंतु राजकीय भूमिका वेगळी आणि सामाजिक भूमिका हे निश्चितपणे वेगळी असते. हा देखील समाजाने विचार करणं काळाची गरज आहे. जिथं समाजावर अन्याय होतोय, जिथं समाजाचा प्रश्न येतोय, त्यावेळेस शशिकांत तरंगे समाजाची ढाल बनून कायमस्वरूपी समाजामध्ये काम करत, हा देखील आपल्या माध्यमातून शब्द देतो. राजकारण हे निश्चितपणे समाजाने केलंच पाहिजे आणि राजकीय प्रतिनिधित्व ही आपली वाढलीच पाहिजे. त्या दृष्टिकोनातून समाजाने काम करा. निश्चितच काम केलं पाहिजे. राजकीय भूमिका आणि सामाजिक भूमिका या दृष्टिकोनातून तुम्ही स्वतःचं मूल्यमापन करताय, पण समाज मात्र तुमच्याकडं आंदोलनात्मक पातळीवरती काम करणारा एक आंदोलनातला नेता म्हणून तुमच्याकडे पाहतोय, मोठ्या आशेनं आणि अपेक्षेनं पाहतोय. कसा ताळमेळ घालणार याचा? निश्चितपणे समाजाच्या अपेक्षा माझ्यासारख्या तरुणाकडून असणं साहजिक आहे. कारण आम्ही कायम ठामपणे भूमिका मांडल्या, आरक्षणाची असेल, समाजाच्या अन्यायाची असेल किंवा समाजातल्या कोणत्याही भूमिकेवरती कायम ठोस भूमिका घेऊन काम केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्या माध्यमातून समाजाला आश्वस्त करतो की ज्या वेळेस आपल्याला सामाजिक क्रांती करायची आहे, त्यावेळेस त्या समाजामध्ये जाऊन त्या समाजाचं संघटन, त्या समाजाची शक्ती आणि आरक्षण असेल, अन्याय असेल, समाजाचा विकास असेल, समाजाला भविष्यातली दिशा असेल, आरक्षण फक्त समाजातला एकत्रित करण्याचा किंवा समाजाच्या समस्या असण्यापैकी एक समस्या आहे. समाजाच्या अमोलजी आरक्षण ही एक समस्या आहे, परंतु हजारो समस्या ज्या समाजाच्या आहेत त्या समस्या सोडवणं देखील आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचं काम आहे. आणि म्हणून त्या समस्या समाजाच्या सोडवायच्या असतील तरी आपल्याला राजकीय प्रतिनिधित्व हस्तगत केली पाहिजे. सरकारमधून त्या समस्या सोडवण्यासाठी जसं आरक्षण एक समस्या आहे, तशी समाजाची अर्थकरण, सक्षमीकरण, समाजाच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, समाजाच्या सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न, समाजाच्या सामाजिक उन्नतीचे प्रश्न, समाजाच्या गावागावातल्या रस्त्याचे प्रश्न, समाजातल्या गावागावातल्या पाण्याचे प्रश्न, समाजातल्या गावागावात वाड्या वस्तीवर जे माझे आज बी मेंढपाळ आहेत त्या वाडग्यांवरती लाईट नाही, पाणी नाही,
अशा परिस्थितीचा देखील समाजातल्या एक जागृत कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला राजकीय आधार घेणं ही आपल्याला गरज आहे आणि म्हणून आपण त्या समस्या सोडवण्यासाठी राजकीय पक्षांबरोबर एकजूट होऊन काम करू. निश्चितच राजकीय सत्ता हीच सर्व समस्यांची गुरु किल्ली आहे आणि जोपर्यंत राजकीय सत्ता आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत आपल्या समस्या सुटणार नाहीत असं डॉक्टर तरंगे साहेबांनी सांगितलेलं आहे. पण डॉक्टर तरंगे साहेब, किती काळ तुम्ही रस्त्यावरची लढाई लढणार? सर्व धनगर समाज बांधवांना, ओबीसी समाज बांधवांना, बहुजन समाज बांधवांना प्रश्न पडलेला आहे की इतका म्हणजे लढाऊ कार्यकर्ता, एक लढाऊ नेता सभागृहात कधी जाणार? सभागृहात जाईल न जाईल हे माझ्या दृष्टीनं खूप महत्वाचं नाही, परंतु समाजाच्या प्रश्नांना आवाज उठवणं, जे जे समाजामध्ये समाजाप्रती आवाज उठवतात, आंदोलन करतात, त्यांना पाठबळ देणं, त्यांच्या माध्यमातून समाजाची लढाई पुढे कशी जाईल या दृष्टिकोनातून त्यांना योग्य मार्गदर्शन करणं आणि माझ्या स्वतःच्या माध्यमातून माझी एक जबाबदारी मी स्वीकारलेली आहे की मी सभागृहामध्ये जाईल न जाईल, मी समाजाच्या प्रश्नावरती राज्यभर भूमिका घेणार, समाजामध्ये जाणार, समाजाला संघटित करणार आणि समाजाचा आवाज येणाऱ्या काळामध्ये राज्यातला आक्रमकपणे बनवून आपल्या सर्वांना दिसेल की शशिकांत तरंगे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर निश्चितपणे ताकदीनं आवाज बनवू. निश्चितच अतिशय चांगली भूमिका मांडली डॉक्टर साहेब. समाजाच्या मनामध्ये असलेलं माझं स्थान हेच माझ्यासाठी आमदारकी आहे. समाजाचं प्रेम, समाजानं दिलेली माया, ममता, आपुलकी आणि जिव्हाळा हीच माझ्यासाठी खासदारकी आहे असं या ठिकाणी डॉक्टर तरंगे साहेबांनी सांगितलेलं आहे. पण खऱ्या अर्थानं डॉक्टर तरंगे साहेब विधिमंडळाच्या सभागृहामध्ये असावेत अशी सर्व समाज बांधवांची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा बिरोबा आणि बाळूमामा लवकरच पूर्ण करेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद डॉक्टर साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत.